हे एक सिक्रेट मी आज इथे डिस्कस केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने हे आहे माझं टार्गेट. तुम्ही अशा चांगल्या पद्धतीने स्टॉक शोधू शकता. तुम्हाला जर F&O ट्रेडिंग करायचंय तर तुम्ही हे स्टॉक प्लेज करू शकता. नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो काही व्ह्युअर्सची अशी कमेंट होती की स्विंग ट्रेडिंग संबंधात आणि पोझिशनल ट्रेडिंग संबंधात काही स्ट्रॅटेजी असेल तर शेअर करा म्हणून. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे मंथली बेसिसवरती अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे जी तुम्ही यूज करू शकता आणि ती वापरून तुम्ही कशा पद्धतीने पोझिशनल ट्रेडिंग करू शकता कॅश इक्विटी मार्केटमध्ये किंवा फ्युचर्सच्या मार्केटमध्ये किंवा ऑप्शन्सच्या मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे युझिंग सिम्पल सुपर ट्रेंड इंडिकेटर. एकच इंडिकेटर आपण वापरलेलं आहे आणि साधारणतः जे चार्ट रीडिंग आहे तर सुपर ट्रेंड इंडिकेटर वापरून आपल्याला स्टॉक्स फिल्टर करायचे आहेत आणि ते स्टॉक्स फिल्टर करून त्याच्यावरती असं काय पॅटर्न फाइंडिंग करायचं आहे, म्हणजे थोडंसं आपण चार्ट पॅटर्न बघून इथे एंट्री प्लॅन करणार आहे आणि चार्ट पॅटर्न बघूनच आपण एंट्री त्याचप्रमाणे एसएल म्हणजे एसएल कुठे ठेवायचा आणि आपल्याला साधारणतः हे लॉंग टर्मसाठी होल्ड करायचे, त्याच्यामुळे आपण किती होल्ड करू शकतो, कशा पद्धतीने ते होल्ड करू शकतो आणि लॉंग टर्म गेन आपण त्या स्टॉकमधून करू शकतो. सो हे सगळं आज आपण डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. आणि खूप साऱ्या जणांना असे प्रश्न असतात की इंट्राडे ट्रेडिंग केलं नाही किंवा स्कॅल्पिंग केलं नाही किंवा बेसिकली ऍक्टिव्ह ट्रेडिंग केलं नाही तर पैसे कमवता येणार नाहीत का? तर असं बिलकुल नाही आहे, कारण की ह्या स्विंग ट्रेडिंग सारख्या पोझिशनल ट्रेडिंग सारख्या अशा ज्या स्ट्रॅटेजीज आहेत सगळे ट्रेडर्स, इवन जो स्कॅल्पर असतो इंट्राडे ट्रेडर असतो ते सुद्धा ह्या मोठ्या मोठ्या स्ट्रॅटेजीज सुद्धा एक्झिक्यूट करतात आणि एक स्टेबल इन्कम जनरेट करतात ह्या स्ट्रॅटेजीज मधून आणि मग त्याचं जे काही प्रॉफिट येतं त्या प्रॉफिट वरती ऍक्च्युली एक्स्ट्रा ऑर्डिनरी थोडंसं जे काही ROI आहे ते जनरेट करण्यासाठी ते प्रॉफिटच रिस्क म्हणून लावलं जातं आणि त्या प्रॉफिटवरती इंट्राडे किंवा स्कॅल्पिंग त्यांचं जे काही स्ट्रॅटेजी असते ती एक्झिक्यूट केली जाते. सो हे ओव्हरऑल बेसिक स्ट्रक्चर असतं एखाद्या प्रो ट्रेडरचं, सक्सेसफुल ट्रेडरचं, की जे काही कॅपिटल आहे ते कशा पद्धतीने प्रिझर्व करायचं. सो ज्या लो रिस्क स्ट्रॅटेजीज आहेत त्या अशा पद्धतीने लावायच्या आणि त्याच्यातून जे गेन होतो तो हाय रिस्क स्ट्रॅटेजीमध्ये त्याच्यातला काही पार्ट जो आहे तो हाय रिस्क स्ट्रॅटेजीमध्ये डायव्हर्ट करायचा. सो हे एक सिक्रेट मी आज इथे डिस्कस केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कॅपिटलचं डायव्हर्जन केलं जातं. सो चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती बघूया पोझिशनल स्ट्रॅटेजी युझिंग सुपर ट्रेंड. सो आज आपण डिस्कस करतोय मंथली टाइम फ्रेम वरची पोझिशनल स्ट्रॅटेजी, जी की कोणीही वर्किंग प्रोफेशनल असेल किंवा इंट्राडे ट्रेडर असेल किंवा पार्ट टाइम ट्रेडर असेल आणि जे लोकांना इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून स्टॉक्स खरेदी करायचे आहेत तर त्यांनी कशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे आणि कशा पद्धतीने एक छोटासा स्टडी करून व्यवस्थित रिस्क मॅनेज करून तुम्ही चांगल्या पद्धतीने पोझिशनल ट्रेडिंग करू शकता. सो हे आज आपण बघणार आहे. ठीक आहे. सो जी काही स्ट्रॅटेजी आहे ती सुपर ट्रेंड बेस्ड आहे. सो दिस इज द स्कॅनर. या स्कॅनरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तुम्हाला स्कॅनर कधी रन करायचा आहे तर प्रत्येक मंथच्या पहिल्या तारखेला. ओके, म्हणजे जसं की हा जर का ऑगस्ट महिना आहे तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला तुम्हाला फर्स्ट वर्किंग डे ऑफ द ऑगस्ट जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला हा जो काही स्क्रीनर आहे, स्कॅनर आहे तो रन करायचा आहे. किंवा मे बी तुम्ही महिन्यामध्ये कधीही रन करू शकता, पण ऑलरेडी मुवमेंट पुढे झालेली असू शकते. म्हणून युजली आपण मंथली बेसिसवरचे जे काही ब्रेकआउट आहेत ते आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत आहे इथे. ओके, सो ऍज पर सेबी रेग्युलेटरी मला लेटेस्ट डेटा डिस्कस करायचा नाहीये, मी करू शकत नाही, त्याच्यामुळे मी थोडासा ओल्ड डेटा डिस्कस करते, कारण की मग आपल्याला पुढचा चार्ट सुद्धा बघता येऊ शकतो. कारण की मंथली चार्ट आहे त्याच्यामुळे एकदम कट टू कट मी 2026चा जर का स्टॉक्सचा रिझल्ट घेतला, स्क्रीनरचा रिझल्ट घेतला तर मग पुढे काय झालं हे आपल्याला बघता येणार नाही. ओके,
सो हा मी साधारणतः 1/7/2024 म्हणजे 1 जुलै 2024 चा स्क्रीनरचा डेटा घेतलेला आहे. तर पहिले मी तुम्हाला हे सांगते की काय चूज नाही करायचं. हं? आणि मग आपण बघूया की काय चूज करायचं. सो ABFRL हा स्टॉक आलेला होता. सो ABFRL स्टॉक मध्ये ओके, सो हा जुलै म्हणजे 1 जुलै 2024 ला मला स्टॉक मिळालेला आहे. सो बेसिकली आपल्याला काय बघायचंय जेव्हा आपण चार्टला हे लावतो, हा, आणि मंथली चार्ट आहे हा माझा. सो मला पहिले हे बघायचं की अप ट्रेंडिंग इन्स्ट्रुमेंट आहे का नाही, व्यवस्थित ट्रेंड पाहिजे, हायर हाय हायर लोज बनवले गेले पाहिजेत. तर साधारणतः इथे मला फ्लॅटिश झोन दिसतोय. सो खरं तर हा मी चूज करणार नाही, कारण की दुसरा जो माझा पॉइंट आहे की इथे मला प्रॉपर फ्लॅग अँड पोल लाईक स्ट्रक्चरचं ब्रेकआउट हवंय. सो फ्लॅग अँड पोल मी साधारणतः इथे तुम्हाला दाखवते कसं स्ट्रक्चर. एक तर हा अशा पद्धतीने फ्लॅग असतो, ओके, आणि पोल जो काही माझा बनतो, सो अशा पद्धतीने इथे माझा पोल बनतो आणि त्याच्यानंतर माझी एक ब्रेकआउट ह्या पोल मधून आउट करणारी एक कॅन्डल असते. सो दिस इज फ्लॅग अँड पोल लाईक स्ट्रक्चर. सो हे कन्सॉलिडेशन म्हटलं जातं. हा जो काही मी बॉक्स आखलेला आहे हे कन्सॉलिडेशन आहे. आणि असं पिक्चर परफेक्ट ऍक्च्युली चार्ट मी बघण्याचा प्रयत्न करणार. ओके, स्कॅनरनी मला काय दिलंय, स्कॅनरनी मला स्टॉक दिलाय. सो मी आता स्टॉक वरती आलेली आहे. पण आता इथे मला असं कुठलंही स्ट्रक्चर बघायला मिळत नाहीये, कारण की मी इथे 1 जुलैला आम्हाला मिळालंय. ओके, सो 1 जुलै म्हणजे इथे मिळालेलं आहे. सो या सिनारिओमध्ये असं कुठलंही ब्रेकआउटचं स्ट्रक्चर, फ्लॅग अँड पोल सारखं स्ट्रक्चर मला बघायला मिळालेलं नाहीये. सो हा स्टॉक मी ट्रेड करणार नाही. सिमिलरली आपण अजून काही स्टॉक बघूया. पहिले आपण हे बघतोय की मी काय करणार नाही. ओके, म्हणजे मी कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही. आता ओके, सो एक विप्रो स्टॉक आलेला होता. सो एकदा आपण विप्रोचा चार्ट ओपन करून बघूया. सो विप्रोच्या चार्टमध्ये सुद्धा 1 जुलैला मला मिळालाय. विप्रो ओव्हरऑल बघायला गेलं हा, तर मंथली वरती तसं मला अप ट्रेंडिंगच इन्स्ट्रुमेंट दिसतंय. ओके, पण तरीही इथे मला एक ट्रेंड पकडलेला दिसतोय. कुठलंही इथे असं स्ट्रक्चर बनलेलं नाहीये. जो काही माझा रिसेंट हाय आहे त्याच्यावरती ब्रेकआउट झालेलं स्ट्रक्चर आणि कन्सॉलिडेट करून ब्रेकआउट झालेलं स्ट्रक्चर. ओके, सो असं मला बघायला मिळालं नाहीये, म्हणून मी विप्रो सुद्धा सिलेक्ट करणार नाही. आपण अजून काही स्टॉक बघूया. म्हणजे हा स्क्रीनर तुम्हाला सगळे ते स्टॉक देईल जिथे मंथली सुपर ट्रेंड जस्ट बुलिश झालाय. ओके, झायडस वेल माझ्या ट्रेंडिंग वाला जे काही क्रायटेरिया आहे की अप ट्रेंडिंग इन्स्ट्रुमेंट पाहिजे तिथे क्वालिफाय होतोय. ही ती कॅन्डल आहे जी झाल्यानंतर, जी बनल्यानंतर मला हा स्टॉक मिळणार आहे. पण कुठलंही फ्लॅग अँड पोलचं स्ट्रक्चर मला इथे असंच दिसत नाही, कारण की रिसेंट हायला त्यांनी ब्रेक केलेलं नाहीये. सो हा सुद्धा स्टॉक मी घेणार नाही. सो आता आपण बघितलं की आपण कुठल्या प्रकारचे स्टॉक घेणार नाही, राईट. पण आपण कुठल्या प्रकारचे स्टॉक आता चूज करायचे हे आपण बघूया. सो इथे दीपक फर्टिलायझर म्हणून एक स्टॉक आलेला आहे. ओके, सो आता इथे जर बघायला गेलं, प्रॉपर अप ट्रेंडिंग इन्स्ट्रुमेंट आहे. हायर हायज अँड हायर लोज फॉर्म होत आहेत. कंटिन्युअसली अप ट्रेंडिंग इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे माझा जो काही पहिला क्रायटेरिया आहे तो यांनी सॅटिस्फाय केलेला आहे. आता इथे मला हा स्टॉक मिळणार आहे. म्हणजे 1 जुलैला हे झाल्यानंतर इथे 1 ऑगस्टला मला या स्क्रीनरमध्ये येणार आहे. आता इथे स्ट्रक्चर आपण बघायला गेलो तर इथे रिसेंट हाय जो काही आहे बनलेला, ओके, जस्ट अ सेकंड. सो इथे जो काही रिसेंट हाय आहे तो माझा ब्रिज झालेला अजून नाहीये. ओके, तो अजून माझा ब्रिज झालेला नाहीये. सो मी काय करू शकते की रिसेंट हाय ला वेट करू शकते आणि 1 ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये हा माझा ब्रिज झाला. ओके, आणि मला एक फ्लॅग अँड पोल लाईक स्ट्रक्चर मिळतंय का, कारण की इम्पॉर्टंट ते आहे की मला एक फ्लॅग आणि एक पोल हवाय. ओके, कंपल्सरी. सो हा आहे माझा फ्लॅग, हा आहे माझा पोल. ओके,
सॉरी, हा आहे माझा फ्लॅग, हा आहे माझा पोल. सो या सिनारिओमध्ये फ्लॅग अँड पोल आणि ब्रेकआउट अगेन अ ब्युटिफुल रिटेस्ट ऑल्सो हॅपन. सो जरुरी नाहीये की तुम्ही फक्त ब्रेकआउट वाले ट्रेडर असाल तरच तुम्हाला इथे एंट्री मिळेल असं नाहीये. तुम्ही रिटेस्ट टाईपचे ट्रेडर असाल तर तिथे सुद्धा इथे साधारणतः बुलिश हरामी आहे आणि छानपैकी नंतर एनगल्फच पूर्णतः झालेला आहे, मॉर्निंग स्टार बनलेला आहे. इतक्यावरती आपण एंट्री घ्यायची का नाही किंवा माझ्या रिस्कमध्ये ह्या गोष्टी बसतात की नाही, हे त्या त्या ट्रेडरनी त्याच्या त्याच्या ऍक्च्युली जी काही स्टाईल ऑफ ट्रेडिंग आहे त्यानुसार ठरवायचं आहे. पण आयडियली जो ब्रेकआउट ट्रेडर असेल तो इथेच लॉंग एंट्री प्लेस करू शकेल. आणि या ब्रेकआउट झालेल्या कॅन्डलच्या खाली माझा स्टॉप लॉस असेल, व्हेरी स्मॉल स्टॉप लॉस. आणि माझं जे काही टार्गेट आहे ते मी कशा पद्धतीने मेजर करणार आहे, तर पहिलं माझं टार्गेट आहे जो काही माझा पोल आहे, जो काही माझा फ्लॅग आहे, तर त्या फ्लॅगची जी लेंथ आहे ना ती मी मोजणार. ओके. सो फ्लॅगची लेंथ आपण कशी मोजू शकतो, तर इथे प्राइस रेंज म्हणून एक टूल आहे. तर इथून इथपर्यंत जी काही माझी फ्लॅगची लेंथ आहे ती मी इथे वरती ठेवणार. जिथे ब्रेकआउट झालाय, जिथे मला एंट्री घ्यायची त्याच्यानंतरही तुम्ही ठेवू शकता. आणि हे आहे माझं टार्गेट. तर इथे तुम्ही बघू शकता 1:3 च्या वरती मला टार्गेट मिळालेला आहे. ओके. आणि स्टॉप लॉस जो आहे तो माझा क्लोजिंग बेसिसवरचा स्टॉप लॉस आहे. सो जरी इथे कॅन्डल आली आणि वर गेली तरी इथे माझा स्टॉप लॉस मी घेणार नाहीये. स्टॉप लॉस घेण्यासाठी ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली मंथली क्लोजिंग आलं पाहिजे. ओके. सो यावरनं तुम्हाला लक्षात येईल की किती कमी छोटासा टाइम स्पॅन देऊन सुद्धा तुम्ही अशा चांगल्या पद्धतीने स्टॉक शोधू शकता. आणि जस्ट मंथली जरी तुम्ही हे ट्रेड करताय आणि तुमचं जे काही कॅपिटल आहे त्याचं प्रॉपरली अलोकेशन करताय. लेट्स से तुम्ही मंथली 2 स्टॉक खरेदी करताय, तुमचं जे काही कॅपिटल आहे त्याला हाफ मध्ये डिवाइड करून. ओके. आणि त्याच्यानंतर यू आर जस्ट होल्डिंग इट आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे, ओके, कदाचित नेक्स्ट काही मंथ मध्ये तुमचं टार्गेट हिट होईल किंवा नेक्स्ट काही मंथ मध्ये तुमचा स्टॉप लॉस हिट होईल. सो त्या बेसिसवरती तुम्ही मग जेव्हा कॅपिटल फ्री अप होत आहे तेव्हा आणि तेव्हाच जाऊन नवीन स्टॉक घेताय. ओके. किंवा अशाही पद्धतीने तुम्ही कॅपिटल अलोकेशन करू शकता की एव्हरी मंथ यू आर टेकिंग लाईक वन स्टॉक. ओके. आणि जेवढं कॅपिटल आहे ते तुम्हाला 5 महिन्यामध्ये डिवाइड करायचं आहे. सो अशा पद्धतीने सुद्धा 5 स्टॉक तुम्ही घेऊ शकता, कारण की बाय द टाइम तुम्ही 5th स्टॉक घ्याल कदाचित पहिल्या स्टॉकचं एसएल किंवा टार्गेट हिट झालेलं असू शकतं. सो रोलिंगसाठी छोटे छोटे क्वांटिटीज बाय करणं मंथ ऑन मंथ बेसिसवरती हे जास्त चांगल्या पद्धतीने आहे. सो हे मी थोडंसं कशा पद्धतीने तुम्ही एक्झिक्यूट करू शकता हे सांगितलं. पण कशा पद्धतीचे स्टॉक चूज करायचे, ओके, ते इम्पॉर्टंट आहे. अगेन तुम्ही जेव्हा हे स्टॉक घेता आणि हे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असतात, तुम्हाला जर एफ अँड डू ट्रेडिंग करायचंय तर तुम्ही हे स्टॉक प्लेज करू शकता आणि प्लेजचं मार्जिन तुम्ही एफ अँड डू साठी वापरू शकता. सो दॅट बूस्ट युअर एफ अँड डो का जे काही रिटर्न्स आहेत ते तुमचे बूस्ट होतात, कारण की तुम्ही इथलं जे काही मार्जिन आहे ना ते तुम्ही तिकडे वापरताय. ओके. सो हा अनदर बेनिफिट ऑफ इट. ओके. अगेन जर का स्टॉक डिव्हिडंड गिव्हिंग असेल, ओके, आणि तो तुमच्या होल्डिंगमध्ये आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा डिव्हिडंड आणि बाकीचे जे काही बेनिफिट्स आहेत ते मिळणार आहेत. आता एमटीएफ मध्ये स्टॉक घ्यायचा का नाही, तर प्रायमरीली म्हणजे तुम्ही जर खूप मुरलेले ट्रेडर नसाल तर एमटीएफचा वापर करू नये असं मला वाटतं. प्रॉपर कॅश मध्येच पूर्ण स्टॉक खरेदी करायचा. एमटीएफ मध्ये आय नो डेफिनेटली तुम्हाला आरओआय खूप मोठा बूस्टर मिळतो, पण अगेन एमटीएफ मध्ये जर का तुम्ही एक्सपिरियन्स ट्रेडर नसाल तर चान्सेस आहेत की तुम्हाला जे काही व्याज ब्रोकरला द्यायला लागतं ते व्याज आणि जे काही तुम्ही गेन करताय, ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी अशा पद्धतीने फसू शकता की तुमचं आरओआय खूप रिव्हर्सली इम्पॅक्ट करू शकतो. ओके. सो
ओके, कमिंग टू द पॉइंट, की अशा पद्धतीने तुम्ही मंथली वरती सुद्धा ट्रेडिंग करू शकता. नॉट नेसेसरी तुम्हाला नेहमी स्क्रीन समोर बसूनच इंट्राडे ट्रेड करायला हवंय किंवा आवरली कॅन्डल वरती ट्रेड करायला हवंय, जरुरी नाहीये. पोझिशनल मंथली वरती सुद्धा तुम्ही अशा चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. आता क्वेश्चन काय असू शकतात, की ही सेम स्ट्रॅटेजी किंवा हे असंच स्टॉक सिलेक्शन करून आम्ही लोअर टाइम फ्रेम वरती एंट्री प्लॅन करू शकतो का? येस, डेफिनेटली यू कॅन प्लॅन द एंट्री ऑन द लोअर टाइम फ्रेम, कारण की हायर टाइम फ्रेमला फ्लॅग अँड पोल ब्रेकआउट आहे. सो लोअर टाइम फ्रेमला जिथे जिथे ओव्हरसोल्ड मध्ये स्टॉक येणार आहे, तिथून तिथून तुम्हाला एक बाउन्स बघायला मिळण्याचे चान्सेस जास्त होतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही लोअर टाइम फ्रेम मध्ये येऊन सुद्धा तुम्ही एंट्री खूप अजून क्रिस्टल क्लिअर किंवा चांगल्या पद्धतीने प्लॅन करू शकता. ओके. सो ही आहे आजची स्पेशल पोझिशनल स्ट्रॅटेजी. आय होप ज्या लोकांनी ज्या व्ह्युअर्सनी कमेंट करून पोझिशनल स्ट्रॅटेजी किंवा स्विंग स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करा एखादी जे सांगितलंय, तर त्यांना नक्की ही युजफुल आहे. जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ किंवा तुमच्या मनातले डाऊट्स जे आहेत ते तुम्ही विचारू शकता. मी नक्की प्रयत्न करीन माझ्या बाजूनी जे काही माझं नॉलेज आहे त्याचा वापर करून मी नक्की प्रयत्न करीन की आपण काय व्हिडिओ आणू शकतो. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. थँक्यू सो मच अँड बाय.